कॉमनवेल्थ घोटाळ्यामुळे वादग्रस्त ठरलेले पुण्याचे विद्यमान खासदार सुरेश कलमाडी यांचा पत्ता काँग्रेसनं अखेर कापला। कलमाडी यांच्याऐवजी पुण्यामधून विश्वजित कदम यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली। विश्वजित कदम हे युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असून मदत आणि पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम यांचे चिरंजीव आहेत। तर चंद्रपूरमधून नरेश पुंगलिया यांचाही पत्ता कट करण्यात आला। त्यांच्या जागी सांस्कृतिक कार्यमंत्री संजय देवतळे यांना काँग्रेसनं उमेदवारी दिली। त्याशिवाय पालघरमधून राज्यमंत्री राजेंद्र गावित यांना काँग्रेसनं मैदानात उतरवलं। तर लातूरमधून दत्तात्रय बनसोडे यांच्या उमेदवारीची घोषणा काँग्रेस प्रवक्ते मधुसूदन मिस्त्री यांनी केली। दरम्यान नांदेड, यवतमाळ आणि औरंगाबाद या 3 मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवारांची नावं अद्याप घोषित करण्यात आलेली नाहीत। महाराष्ट्र चंद्रपूर संजय देवतले, महाराष्ट्र पालघर एसटी राजेंद्र गावित, महाराष्ट्र पुणे विश्वजित कदम, महाराष्ट्र लातूर दत्तात्रय बनसोडे। आपल्या सोबत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अभय देशपांडे माझ्या बरोबर आहेत। अभयजी, आपलं स्वागत। आपण पाहताय 4 काँग्रेसचे मतदारसंघ त्यांनी जाहीर केलेले आहेत। त्या काँग्रेसने 4 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली। त्यापैकी 3 मतदारसंघात कशी बिग फाईट रंगणार आहे त्याविषयी एक पाहूया रिपोर्ट। आपण पाहताय पुण्यामधून विश्वजित कदम भारतीय जनता पक्षाचा उमेदवार कोण याविषयी संभ्रम आणि दीपक पायगुडे मनसेचे उमेदवार दीपक पायगुडे यांची उमेदवारी घोषित। आपण या सगळ्यावर चर्चा करणार आहोत। आपल्या सोबत आहेत अभय देशपांडे आणि पुण्यातून आहेत आमचे पुण्याचे प्रतिनिधी असतील अरुण मेहत्रे। अरुण मेहत्रेजी, आपलं स्वागत। सर्वप्रथम मी अभय देशपांडे यांच्याकडे जातो। अभय देशपांडे, हॅट्रिक करायची संधी एक प्रकारे काँग्रेसनं हुकवली आणि कॉमनवेल्थ घोटाळ्यामध्ये ज्यांच्यावर आरोप होते त्या सुरेश कलमाडींचा पत्ता कट केला। कलमाडींना उमेदवारी मिळणार नाही हे आधी स्पष्ट झालं होतं, कारण राष्ट्रकुल घोटाळ्यामध्ये ते जेलची वारी करून आले। त्यांना उमेदवारी दिली असती तर भ्रष्टाचाराच्या विरुद्धच्या सगळ्या आता गप्पा सुरू आहेत त्यातली हवाच निघून गेली असती। याचा अर्थ नांदेडमधून अशोक चव्हाण यांना उमेदवारी मिळणार नाही। कलमाडी आणि अशोक चव्हाण यांच्या प्रकरणामध्ये थोडासा फरक आहे। कलमाडी यांच्यावर आरोपपत्र दाखल झालंय, त्या जेलमध्ये जाऊन आलेत। तिकडे अशोक चव्हाणांच्या बाबतीत सांगायचं झालं तर आदर्शमध्ये त्यांचं नाव 400 याच्यामध्ये आलं होतं आरोपपत्रामध्ये, परंतु अजून त्यांच्यावर प्रॉसिक्युशनची परमिशन आपल्याकडे राज्यपालांनी दिलेली नाही। त्यामुळे ती अजून सीबीआय चौकशी वगैरे अजून पूर्ण झालेली नाही। अजून अद्याप तरी त्यांच्यावर थेट ठपका प्रॉसिक्युशनमध्ये आलेला नाहीये। त्याच्यामुळे त्यांचं प्रकरण थोडंसं वेगळं होतं। पुण्यात मात्र अडचण होती ती कलमाडींची। कलमाडींनी आपल्या पत्नीला तिकीट मिळावं आपल्याऐवजी म्हणून बरेच प्रयत्न केले, परंतु त्यांच्या पत्नींना तिकीट देणं म्हणजे एक प्रकारे कलमाडींपुढे काँग्रेस तिथे झुकले असा एक संदेश गेला असता। त्याच्यामुळे वेगळा उमेदवार निवडायचे प्रयत्न सुरू झाले। त्याच्यात बरेच नावं होती। विनायक निमण होते चर्चेत, मोहन जोशी होते आणि विश्वजित कदम होते। तर विश्वजित कदम एक तरुणही आहेत, त्यांचं आता युवक काँग्रेसचे अध्यक्षही आहेत। या दृष्टीने मला वाटतं एक नवीन उमेदवार काँग्रेसने इथे पुण्यात उतरवला आहे। काँग्रेसने नवीन उमेदवार उतरवला। आपल्यासोबत अरुण मेहत्रे आहेत। अरुण मेहत्रे, कलमाडी यांच्या आशीर्वादाशिवाय पुण्यातनं कोणी निवडून येऊ शकतं अशी परिस्थिती आहे का? कारण महानगरपालिकेवर जरी राष्ट्रवादीची सत्ता असली तरी सुद्धा कलमाडी यांचा शब्द अखेरचा मानला जातो। अगदी खरं आहे आणि म्हणूनच महापालिकेच्या उपमहापौर पदाची निवडणूक काही दिवसांपूर्वी झाली आणि उपमहापौर म्हणून बंडू गायकवाड जे निवडून आले ते कलमाडींचे जवळचे किंवा कलमाडींनी त्यांची निवड त्या ठिकाणी केली असं बोललं जातंय। आणि म्हणून कलमाडींनी जेलची वारी करून आल्यानंतर म्हणजे 9 महिने जेलमध्ये राहिल्यानंतरही त्यांची आजची ताकद जी आहे ती नक्कीच मोठ्या प्रमाणावरती कायम आहे असं म्हणावं लागेल। अरुण, या ठिकाणी एक तुला प्रश्न विचारावा वाटतो की आता उमेदवारी न मिळाल्यामुळे सबसे बडा खिलाडी कलमाडी पुण्यातनं बंडखोरी करत उमेदवारी जाहीर करणार का? खरं तर तशी शक्यता कमी आहे। त्याचं कारण असं आहे की कलमाडी सुरुवातीपासून सांगत आलेत की माझ्यावरचे आरोप हे सिद्ध व्हायचेत आणि म्हणून मी आरोपी नाहीये, म्हणून यदा कदाचित पुढच्या काळातील संधी दवडली जाऊ नये किंबहुना राजकारणाचे किंवा काँग्रेसमधल्या राजकारणाचे दरवाजे बंद होऊ नयेत आणि म्हणून कदाचित ते असं धाडस करणार नाहीत किंबहुना ते दुस्साहस ठरू शकेल। एक काळ असा होता की सुरेश कलमाडी हे अपक्ष म्हणून पुण्यामध्ये निवडणूक लढले होते आणि भाजपाने त्यांचा प्रचार केला होता, मात्र तो काळ आता बदललेला आहे।
आहे. आता कलमाडींना अपक्ष म्हणजे पुणे शहर आघाडी जी आहे किंवा पुणे शहर विकास आघाडी वगैरे अशी स्थापन करून अपक्ष लढणं हे म्हणावं तेवढं सोपं नाही. कारण पतंगराव कदमांसारखं एक तगडं आव्हान आता त्यांच्या समोर आहे काँग्रेसमधलंच. बरोबर आहे. इतर आव्हानांचा जर विचार केला तर जसं आपण अरुण, मला या ठिकाणी प्रश्न असा विचारायचा आहे की काँग्रेसकडून विश्वजित कदम आहेत, पुण्यातून आपकडून सुभाष वारे आहेत, तर दीपक पायगुडे मनसेतनं आहेत. भारतीय जनता पक्षानं अजून उमेदवार जाहीर केलेला नाही. त्या ठिकाणी गडकरी आणि मुंडे हे दोन्ही गट एकमेकांशी आपला उमेदवार कसा याकरता योग्य आहे हे वरती पटवण्यात आता सध्या गुंग आहेत. परंतु नाव गिरीश बापट यांचं जसं आहे तसंच ते शिरोळे, अनिल शिरोळे यांचंही नाव आहे. आता या ठिकाणी विश्वजित कदम यांना उमेदवारी दिल्यानंतर जातीचं समीकरण लक्षात घेता नेमकी कोणाला उमेदवारी भाजप देईल आणि का दिलं असं वाटतं आपल्याला? अगदी खरं आहे. आपण जे दोन मुद्दे मांडले तेही या ठिकाणी महत्त्वाचे. एक तर पहिला मुद्दा की जातीचं समीकरण हे सुरुवातीपासून विचारात घेतलं जात होतं. आत्ताच्या ठिकाणी म्हणजे दीपक पायगुडे मराठा आहेत, विश्वजित कदम मराठा आहे आणि त्यामुळे तिसरा उमेदवार जर मराठा दिला तर मराठ्यांच्या मतांचं विभाजन होऊन मराठ्यांची मतं प्लस भाजपाची परंपरागत मतं प्लस ह्याच्यामध्ये गिरीश बापट आणि इतर मराठेतर किंबहुना ब्राह्मण मतं या सगळ्यांचं जर एकट्ठा मोठ बांधली गेली तर नक्कीच भाजपचा उमेदवार विजयी होऊ शकतो असा हा प्रयत्न असू शकतो. मात्र जसं आपण दुसरा मुद्दा म्हटलात की नितीन गडकरी आणि मुंडे यांच्यातला वाद किंवा आपलाच उमेदवार त्या ठिकाणी असावा हा देखील पैलू या निवडीला आहे आणि म्हणून गिरीश बापटांचे नाव अजूनही म्हणजे आत्ता या क्षणापर्यंत या स्पर्धेमध्ये आहे. जितकीच चुरस निवडणुकीत बघायला मिळणार आहे तितकीच चुरस या उमेदवारीसाठी या ठिकाणी बघायला मिळते. मला तुला एक थेट प्रश्न विचारायचा आहे की जर उद्या गिरीश बापट यांची निवड झाली तर शिरोळे यांचा गट काम करेल का, अथवा शिरोळे यांची निवड झाली तर बापट यांचा गट काम करेल का? कारण आता परिस्थिती अशी आहे की 2 आमदार काँग्रेसचे, 2 भाजपचे, 1 शिवसेनेचा आणि 1 राष्ट्रवादीचा अशी परिस्थिती आहे. आणि या जिल्ह्यामध्ये अनेक मातब्बर नेते आहेत. त्याच्यामध्ये शरद पवार आहेत, अजित पवार आहेत, हर्षवर्धन पाटील आहेत. सगळ्यांचीच प्रतिष्ठा या जागेसाठी पणाला लागणार आहे. भाजपाच्या बाबतीत नक्की सांगायला लागेल की हे कुणाची जरी उमेदवारी या ठिकाणी कापली गेली तर दुसऱ्यासाठी त्यांना काम करावं लागणार आहे ही त्यांची अपरिहार्यता आहे. एक अपरिहार्यता म्हणून की मोदींना त्या ठिकाणी पंतप्रधान बनवायचं आहे आणि दुसरं म्हणजे स्थानिक पातळीवरती जर राजकारण करायचं असेल तर भाजपामध्ये फारशा अशा आतापर्यंत म्हणजे 2 महत्त्वाचे गट असले तरी पक्षाचं नुकसान होईल एवढ्या मोठ्या प्रमाणावरती कोणी पाऊल उचलेल किंवा तसं धाडस करेल असं वाटत नाही. आणि म्हणून गिरीश बापट असू देत किंवा शिरोळे असू द्या दोघांपैकी कुणाचं जरी तिकीट कापलं गेलं किंवा उमेदवारी कापली गेली तरी त्यांना एक दुसऱ्याला ही मदत करावी लागणार आहे. कसबा पेठ गणपती समोर सध्या सर्वात जास्त रांग दिसते का? कारण तिथून आपल्याकडे गिरीश बापट उमेदवार होते मागच्या वेळेला विधानसभेला. अगदी खरं आहे. विधानसभेला गिरीश बापट उमेदवार होते आणि नेहमीप्रमाणे म्हणजे गिरीश बापट हे कुठल्याही प्रकारचा खंड न पाडता विधानसभेमध्ये निवडून आले होते आणि यावेळी मी खासदार होणार आहे असं त्यांनी जणू काही आधीच चंग बांधलेला होता आणि म्हणून विधिमंडळ अधिवेशनात देखील त्यांनी आधीच घोषित करून टाकलं होतं की कदाचित हे अधिवेशन माझं शेवटचं अधिवेशन असेल. मात्र दुसऱ्या बाजूला जे अनिल शिरोळे गेल्या वेळी 25,000 मतांनी पुण्यामधून लोकसभेसाठी पराभूत झालेले होते ते देखील की तो 25,000चा डिफरन्स भरून काढून कुठेतरी आगेकूच करावी या दृष्टिकोनातून प्रयत्नशील होते. आणि आत्ताचे जर चित्र बघितलं जसं मी आता म्हटलं की जर समीकरणं जुळून आली तर भाजपासाठी परिस्थिती नक्कीच या ठिकाणी सोयीची किंबहुना चांगली आहे. पण जी लढत आहे ती तुल्यबळ होणार आहे हे देखील नक्की. अरुण, 2 छोटे प्रश्न आहेत तुला. 2 छोटे प्रश्न आहेत की महाराष्ट्राचं संपूर्ण वोटिंग ॲव्हरेज हे 50% होतं तर भारताचं 58% होतं. तर पुण्यामध्ये मागच्या वेळी 40% मतदान झालं होतं. त्याच्या आधी 2004 साली 27% मतदान झालं होतं. यावर्षी मतांचा टक्का वाढणार का? नक्की वाढणार. गेल्या वेळी 40% मतदान झालं होतं. त्याचं कारण प्रामुख्यानं उमेदवार जे होते ते एक महत्त्वाचं कारण होतं आणि उदासीनता जी होती एकूणच प्रक्रियेविषयीची उदासीनता होती. यावेळी जर पुण्याचा विचार केला तर एकूण यावेळीच्या 9 मतदारांच्या टक्केवारीमध्ये म्हणजे एकूण मतदारांमध्ये 18% भर पडलेली आहे. म्हणजे कालपर्यंत जी मतदारांची नोंदणी झाली ती 18% वाढली आहे. त्यामुळे 15 ते 20 यावेळी महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद अरुण, या अतिशय सविस्तर माहितीबद्दल. तुझा हा जो अंदाज आहे की 15 ते 20% मतांचं प्रमाण वाढू शकतं हा अतिशय कळीचा मुद्दा असणार आहे. धन्यवाद अरुण. अभयजी, मला तुम्ही सांगा, हे जे वाढणारं मतदान आहे हे वाढणारं मतदान भारतीय जनता पक्षाला पथ्यकारक ठरणार आहे का? याचं कारण गेली 10 वर्ष मला आठवते प्रदीप रावत 1999 साली निवडून आलेले होते. त्याहीवेळी मतदान अतिशय कमी झालेलं होतं. यावेळेला 10 वर्षानंतर पुण्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं कमळ खिळणार
का पुन्हा काँग्रेसचा पंजाच विजयी ठरणार? नाही, मतदानाची टक्केवारी तर आपण आता नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये पण पाहिली किती वाढते. त्याचं एक मुख्य कारण आहे की मतदार याद्या ज्या आहेत त्या अपडेट झाल्यात. त्यातली जी डबल नावं होती, चुकीची नावं होती, वर्षानुवर्ष राहिलेली होती, ती सगळी नावं वगळली गेली. त्यामुळे एक स्वाभाविक वाढ आहे. त्याचबरोबर तरुणांमधला राजकीय प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याचा कल वाढतोय. त्याचं एक कारण आहे. आता पुण्याची लढत जी आहे ही अत्यंत चुरशीची लढत आहे. ही खऱ्या अर्थाने तिरंगी लढत आहे, कारण तिथं मनसेचाही उमेदवार तेवढाच तगडा आहे. त्याचबरोबर आता आपचा आपण एक नवीन नेहमी त्याचा तो प्रत्येक त्या अँगलनी चर्चा होते. आपचाही तिथे उमेदवार आहे. त्यामुळे मला वाटतं की ही निवडणूक यावेळेस चुरशीची होणार आहे. आणि ज्यावेळेस निवडणूक चुरशीची होते तेव्हा स्वाभाविकच मतदानाची टक्केवारीही वाढत जाते. रणसंग्राममध्ये आपलं स्वागत. अतिशय दुसरी चुरशीची लढत आज काँग्रेसने जी यादी जाहीर केली त्यात चंद्रपूरची जागाही जाहीर करण्यात आली. पाहूया चंद्रपूरच्या बिग फाईट मध्ये नेमकं काय चित्र असणार आहे. आपण पाहताय संजय देवतळे असणार आहेत काँग्रेसचे उमेदवार. हंसराज अहिर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार हॅट्रिक करता उत्सुक असलेले. तर मागच्या वेळी 1 लाख मतं ज्यांनी घेतलेली होती ते वामनराव चटप, शेतकरी संघटनेचे वामनराव चटप यावेळी आपचे उमेदवार असणार आहेत. नरेश पुंगलिया ज्यांचा 2दा हंसराज अहिर यांनी पराभव केलेला होता ते आता संजय देवतळे हे त्यांच्या ऐवजी आता काँग्रेसचे उमेदवार असणार आहेत. मागच्या वेळची आपण पाहताय नरेश पुंगलिया यांच्याऐवजी आता बदलून संजय देवतळे. याविषयीच आपण चर्चा करणार आहोत. आपल्या सोबत आमच्या नागपूरच्या ब्युरोमधून अखिलेश हळवे आहेत. अखिलेश हळवे, माझा पहिला प्रश्न आहे की वामनराव चटप यांनी मागच्या वेळी 1 लाख मतं घेतलेली होती आणि अवघ्या 4% आपल्याला हंसराज अहिर निवडून येताना दिसले होते. यावेळी मतांची टक्केवारी वाढेल का? कारण मागची 3 निवडणुका मी पाहतोय 67% वरून 58% पर्यंत आपल्याकडची मतदानाची टक्केवारी चंद्रपूरची मोठ्या प्रमाणावर घसरताना दिसते आहे. आणि त्याचबरोबर हंसराज अहिर यांचं मताधिक्य 43% वरून ते 33% त्यांना फक्त मतदान झालं होतं. आणि मागच्या वेळा नरेश पुंगलिया यांना 29 म्हणजे फक्त 4% मतांचा फरक होता. यावेळी मतदान वाढेल का? आणि दुसरी गोष्ट म्हणजे यावेळी आम आदमी पक्षाचा कितपत प्रभाव त्या ठिकाणी पडेल? सर, जर का आपण एक पूर्ण चंद्रपूरचा विचार केला तर सुमारे 12% नवीन मतदार इथे आले आहेत. त्यामुळे टक्केवारी वाढेल अशी अपेक्षा तर आहेच. आणि एकूण जर का ज्या प्रकारे आपण विचार केला तर म्हणजे नवीन पिढी जी आहे, जे नवीन मतदार ज्यांनी एनरोल म्हणून केलं आहे त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात उत्सुकता आहे किंवा एकूणच या निवडणूक प्रक्रियेबद्दल अट्रॅक्शन आहे. त्यामुळे टक्केवारी वाढेल अशी चित्र आहेच. दुसरं महत्त्वाचं म्हणजे एकूण जर का आपण आम आदमी पार्टीचे जे उमेदवार आहे यांचा विचार केला वामनराव चटप, तर मागच्या त्यांनी मोठ्या प्रमाणात मतं घेतली होती. आणि यावेळी एकीकडे शेतकरी संघटनाची मतं, दुसरीकडे आम आदमी पार्टीची मतं, असे दुहेरी मतांचा त्यांना फायदा होणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे जर का सर तुम्ही मला परवानगी दिली तिथे जातीचं समीकरणांबद्दल जर आपण बोललो तर संजय देवतळे हे कुणबी समाजाचे आहेत आणि चंद्रपूरमध्ये 4.5 लाख कुणबी आहेत. पण ह्याचा जर का आपण पोटजातीचा विचार केला तर खैरे कुणबी आणि धनंजय कुणबी हे 2 तिथे पोटजाती आहेत. आणि वामनराव चटप हे धनंजय कुणबी समाजाचे आहेत आणि हा समाज जो तो वरचढ आहे. त्यामुळे एकूणच जर का आपण विचार केला तर वामनराव चटप जी मतं घेणार आहेत ती अतिशय निर्णायक ठरणार आहेत. आणि त्यानंच एकूण जे निवडणुकीचं चित्र आहे किंवा निवडणुकीत कोण जिंकेल किंवा कोण पराभूत होईल हे स्पष्ट होणार आहे. त्यामुळे वामनराव चटपांची मतं अतिशय निर्णायक या उमेदवारात ठरणार आहे. सर, मला आणखी या ठिकाणी असं विचारायचं आहे की या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा ओबीसीचा चेहरा असलेले असे उमेदवार हंसराज अहिर हॅट्रिक करतायत, तर दुसरीकडे संजय देवतळे, नरेश पुंगलिया यांच्यामधलं वैर किंवा वाद हा सर्वश्रुत आहे. हा वाद भारतीय जनता पक्षाच्या कितपत पथ्यावर पडेल असं वाटतं आपल्याला? खरं आहे सर, अगदी खरं आहे. एकूण जर का विचार केला तर नरेश पुंगलियांना यावेळेला पत्ता कटवणारा साफच होतं, कारण सलग 2दा त्यांचा पराभव झाला होता. पण पराभव झाला असला आणि तिकीट नसले मिळाले तरी काँग्रेसमध्ये बंडखोरी होणार जवळपास स्पष्टच झालं आहे. त्यामुळे काँग्रेसमधले जे बंडखोर आहे ते अपक्ष म्हणून किंवा दुसऱ्या कुठल्या राजकीय पक्षाच्या चिन्हावर उभं राहतील हे देखील स्पष्ट आहे. आणि एकूणच या प्रकारची जी बंडखोरी होण्याची अपेक्षा आहे किंवा बंडखोरी होण्याची शक्यता आहे त्याचा फटका नक्कीच देवतळे यांना बसेल. दुसरीकडे म्हणजे जर देवतळ्यांचा आपण विचार केला तर ते सलग 4दा बरोबरमधनं आमदार निवडून आले होते. त्यामुळे आणि गेले सलग 4 वर्ष ते कॅबिनेट मंत्री होते. हा त्यांची जमेची बाजू तरी असली
तर दुसरीकडे एक निष्क्रिय मंत्री किंवा निष्क्रिय आमदार असं त्यांच्याकडे बघितलं जातं. हा त्यांचा कच्चा दुवा देखील आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा फटका नक्कीच कुठेतरी काँग्रेसला बसेल आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार जर का केला, हे सगळे फॅक्टर्स विचारात घेतले तर याचा कुठेतरी फायदा हंसराज अहिर यांना हॅट्रिक करण्यात होऊ शकतो असं म्हटलं चूक ठरू नये. सर, शेवटचा प्रश्न आहे तुला, तो म्हणजे चंद्रपूर हा चंद्रपूरच्या वड्यांसाठी, डाळीपासून केलेल्या वड्यांसाठी अत्यंत प्रसिद्ध असतो. 16 मेला जेव्हा निकाल लागणार आहे तेव्हा विजयाचा वडा नेमका कोण खाईल? भारतीय जनता पक्ष का काँग्रेस? सर, आत्ता जर का आपण जी राजकीय परिस्थिती बघितली आणि ज्या प्रकारे आपण विश्लेषण केलं आहे, त्यामुळे असं नक्कीच म्हणता येईल की हंसराज अहिर यांचं पारडं जड आहे. आणि तसं जर का आत्ता जी परिस्थिती ती जर का कायम राहिली आणि याच प्रकारे बंडखोरी झाली तर हा वडा किंवा हे जे विजयाची माळ आहे ते हंसराज अहिर यांच्या गळ्यात पडली तर कुठलं आश्चर्य नाही. हंसराज अहिर यांचं आत्ताचं स्थान जरी बळकट असलं तरी सुद्धा संजय देवतळे यांनी त्यांच्यासमोर प्रचंड मोठं असं आव्हान उपस्थित केलेलं आहे, उभं केलेलं आहे. या संपूर्ण चर्चेत सहभागी झाल्याबद्दल अखिलेश तुझे आभार. काँग्रेसने आज जी तिसरी यादी जाहीर केली त्या यादीमध्ये पालघर आणि लातूर या 2 मतदारसंघांचेही उमेदवार जाहीर करण्यात आले. पाहूया तिथली लढत नेमकी कशी होणार आहे. आपण पाहताय पालघरमध्ये बिग फाईट असणार आहे. राजेंद्र गावित काँग्रेसचे उमेदवार आहेत, राजेंद्र गावित. तर पालघरमधून भारतीय जनता पक्षाचे चिंतामण वनगा अशी फाईट होणार आहे. तर बदललेले उमेदवार काँग्रेसने यावेळी लातूरमधून जयवंत आवळे, कोल्हापूरचे जयवंत आवळे ज्या ठिकाणी बाहेरचा आयात केलेला असा उमेदवार होता, ज्यांचं 1% अधिक मार्जिन त्यांना नव्हतं, अशा प्रकारचे जयंतराव आवळे. आणि त्या ठिकाणी आता दत्तात्रय बनसोडे, लातूरमधून दत्तात्रय बनसोडे यांना उमेदवारी देण्यात आली. याविषयीच आपण चर्चा करणार आहोत अभय देशपांडे यांच्याशी. अभय देशपांडे, सर्वप्रथम आपण पालघरबद्दल बोलूया. सागरी, डोंगरी आणि नागरी अशा तिन्ही भागांचं मिश्रण असलेल्या हितेंद्र ठाकूर यांचं एक हाती वर्चस्व असलेला, मग ती महानगरपालिका असेल इथपासून ते जिल्हा परिषद असेल, हितेंद्र ठाकूर यांचे चिरंजीव क्षितिज ठाकूर हे सर्वाधिक मतांनी त्या लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक मतांनी विधानसभेत निवडून आलेले होते. त्या लोकसभेचा जर फक्त विचार केला तर 12% मला वाटतं त्यांना आघाडी मिळाली होती. प्रश्न असा आहे की या ठिकाणी नेमकी लढत आता कशी होणार आहे? याचं कारण आम आदमी पक्षाकडून पांडुरंग पारधी, भारतीय जनता पक्षाकडून चिंतामण वनगा, तर काँग्रेसकडून राजेंद्र गावित. नाही, तिथली परिस्थिती लक्षात घेतली आपण तर बहुजन विकास आघाडीचे तिथे बळीराम जाधव होते. आता बहुजन विकास आघाडी आणि काँग्रेस यांची एक आघाडी झाली होती. तर यावेळेसही ही आघाडी कायम ठेवावी असं हितेंद्र ठाकूरांचे प्रयत्न होते. काँग्रेसचीही तीच इच्छा होती, परंतु काँग्रेसने अट अशी घातली होती की जो तुमचा उमेदवार आहे त्यांनी ही निवडणूक काँग्रेसच्या चिन्हावर लढवली पाहिजे. मला वाटतं तिथे ते मान्य नाही झालं आणि काँग्रेसने आता स्वतंत्र उमेदवार उभं करायचं ठरवलेलं आहे. त्याच्यासाठी त्यांनी राज्यमंत्री गावित यांना उतरवलं निवडणुकीत. आता हितेंद्र ठाकूर नेमकी काय भूमिका घेतात यावर बरीच तिकडची गणितं अवलंबून असणार आहेत. दुसरं तिकडे आपण म्हणलं तर त्यात तिथे आणखी एक आहे की तिकडे कम्युनिस्ट पक्षाची चांगली मतं आहेत. तर त्यांचा उमेदवार कोण असणार, ते किती मतं घेणार. मागच्या वेळी डहाणूमधून त्यांचा उमेदवार निवडून आला होता, ओझरे मला वाटतं. तर ही सगळी मतं मला वाटतं की तिकडे निर्णायक ठरणार आहेत. पालघर हा ठाणे जिल्ह्यातला मोठा भाग आहे, होणारा नवीन जिल्हा आहे. म्हणून या नवीन जिल्हा ज्यावेळेस निर्माण होईल त्या जिल्ह्यावर आपलं वर्चस्व असावं असा सगळ्यांचा प्रयत्न असतो आणि या निवडणुकीमध्ये त्याचे पडसाद दिसतील. त्यामुळे मला वाटतं गावित यांना आत्ता उमेदवारी देण्याचं काँग्रेसचं कारणही तेच आहे की त्यांना पुढचं त्या जिल्ह्याचं नवीन निर्माण होणाऱ्या जिल्ह्याचं नेतृत्व आपल्याकडे असावं असा काँग्रेसचा प्रयत्न आहे आणि त्यासाठी त्यांनी तो उमेदवार तुमचा असला तरी चिन्ह आमचं हा आग्रह धरला होता. आता हितेंद्र ठाकूर यांची भूमिका या मतदारसंघात निर्णायक असेल. एकूणच पालघरचं जे राजकारण आहे ते अतिशय संमिश्र राहिलं आहे. काही ठिकाणी त्यावेळेला विवेक पंडित यांचं काही काळ त्या भागात वर्चस्व होतं, तर CPMचं वर्चस्व आपल्याला अनेकदा तिकडे आढळून आलेलं आहे. परंतु एक प्रकारे हा पुनर्रचनेनंतरचा प्रस्थापित झालेला मतदारसंघ आहे. म्हणजे एक प्रकारे पाहिलं तर गोविंदा इथला प्रतिनिधी होता असं आपल्याला म्हणता येईल, किंवा राम नाईक इथे पराभूत झाले होते असा हा मतदारसंघ आहे. या मतदारसंघाचा आणि ठाणे जिल्ह्याच्या विभाजनाच्या प्रश्नाचा त्याच्यावर व्होटिंग होण्याचा काय परिणाम होईल असं वाटतंय? नक्कीच होईल, कारण ठाणे जिल्ह्याचा कदाचित हा जिल्हा या निवडणुकांमुळेच लांबलाय. कारण निवडणुका तोंडावर होत्या, जिल्ह्याचं विभाजन झालं तर त्या जो पालघर नवीन जिल्हा निर्माण होईल त्याच्यावर आपलं वर्चस्व राहणार नाही अशी राष्ट्रवादीची भावना होती. त्यामुळे राष्ट्रवादीने तो नवीन जिल्हा निर्मितीचा कार्यक्रम थोडा पुढे लांबणीवर टाकला. स्वाभाविकच नवीन जिल्हा निर्मितीचं आणि त्याचं मुख्यालय कुठे असणार राहावं यावरही मला वाटतं
या निवडणुकीत बरोबर आहे. नक्कीपणे आपण चर्चा होईल. लातूर बद्दल बोलूयात. लातूरमध्ये आपण मागच्या वेळी पाहिलं असेल की विलासरावांच्या उपस्थितीत झालेली ती निवडणूक होती आणि विलासराव गेल्यानंतरची ही पहिली निवडणूक आहे. त्यामुळे एक प्रकारे विलासरावांची अनुपस्थिती काँग्रेसला तिकडे जाणवणार नाही. त्याचबरोबर मागच्या वेळी कोल्हापूरहून आयात केलेला उमेदवार त्या ठिकाणी होता. आता मात्र त्यांनी ती चूक सुधारलेली दिसते आहे. अजून इतर पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केलेले नाहीत. काय सांगाल? नाही, लातूरची उमेदवार निवडीची जी प्रक्रिया होती, राहुल गांधींचं जे स्वप्न आहे की लोकांमधून मला कार्यकर्त्यांमधून उमेदवार हवा आहे, त्यासाठी त्यांनी प्रायमरीज सुरू केल्या. त्या प्रायमरीजमध्ये पक्षांतर्गत निवडणूक घेऊन उमेदवार निवडायचा, ठरवायचा आणि त्याला निवडणुकीच्या रिंगणात उतरायचं, असा एक प्रयोग आहे हा. या प्रयोगात मला वाटतं की तो वर्ध्यामध्ये प्रयोग झाला. तिथे काँग्रेसमध्येच 2 गट पडले. आता ते प्रायमरीज घेणं पक्षाच्या हिताचं की आहे की नाही यावर चर्चा सुरू झाली आहे. पण लातूरचा जर विचार केला तर लातूरची प्रायमरीज किंवा पक्षांतर्गत निवडणूक तशी शांततेत पार पडली आणि आत्ताचे जे उमेदवार आहेत बनसोडे यांना बहुतांश लोकांनी त्यांच्या बाजूने कौल दिला. ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आहेत, अत्यंत मृदुभाषी आहेत. त्यामुळे स्वाभाविकच सगळ्या गटांना चालणार आहेत. मुख्यतः लातूरमधलं राजकारण जे वेगवेगळ्या गटांमध्ये विभागलेलं असतं त्यात दोन्ही गटांना चालणारे ते उमेदवार आहेत. त्यामुळे स्वाभाविकच त्यांना कौल मिळालेला आहे. मला वाटतं की ही निवडणूक मागच्या वेळेस विलासरावांची उणीव तर जाणवेलच, परंतु मागच्या वेळेस विलासरावांचा उमेदवार होता, यावेळेस कदाचित तो काँग्रेसचा उमेदवार आहे. हे जे आज काँग्रेसचा उमेदवार हा महत्वाचा भाग अशा करताय की या ठिकाणी जर आपण जिल्हा परिषद पाहिल्या तर लातूर जिल्हा पंचायत समितीच्या 116 जागा आहेत. त्या 116 जागांपैकी जवळपास 65 जागांवर काँग्रेस निवडून आलेलं दिसतं. तर जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा काँग्रेसकडेच 58 पैकी 35 जागा आहेत. तर एकूण 6 विधानसभा मतदारसंघापैकी 3 जागा या काँग्रेसकडे आहेत. तर भाजपकडे त्या ठिकाणी फक्त 1च जागा आहे आणि 1 जागा राष्ट्रवादीकडे आहे. म्हणजे एक प्रकारे हे काँग्रेसचं वर्चस्व असलेला भाग. नक्कीच. मला प्रश्न असा स्पेसिफिक आहे, विलासरावांच्या नंतर त्यांची देशमुखी अमित टिकवणार का? देशमुखीचं त्याचं असं आहे की त्यांच्यात ते तरुण आहेत. आज त्यांना तो जिल्हा विलासरावांची जागा घेणं मला वाटतं कोणालाही शक्य नाही. त्यामुळे आत्ता त्यांचं राजकारण त्यांनी मला हवा तो उमेदवार असं केलंच नाही. त्यांनी सगळ्यांना बरोबर, इव्हन त्यांनी अशोक चव्हाणांचे आणि विलासरावांचे किती मतभेद होते आपल्याला माहिती आहे, पण त्यांनी अशोक चव्हाणांशी सुद्धा जुळवून घेतलं. त्यामुळे मगाशी जो मला म्हणलं की आवळे हे विलासरावांचे उमेदवार होते आणि बनसोडे हे काँग्रेसचे उमेदवार आहेत आणि काँग्रेसचे जर सगळे गट एकत्र आले तर ती निवडणूक काँग्रेसला फारशी अवघड नाही. भाजपाचं या मतदारसंघातलं अस्तित्व नेहमीच राहिलेलं आहे. भाजपाने इकडे गोपाळराव पाटील असतील, ते खासदार होते बरेच वर्ष, म्हणजे नंतर राष्ट्रवादीने तिकडे बऱ्यापैकी जम बसवला होता शहरी भागामध्ये थोडा तरी. पण आज तरी हा जिल्हा म्हणजे काँग्रेसचे थोडेफार जिल्हा म्हणजे स्वबळावर जिल्हा परिषदा ज्या काँग्रेसच्या आहेत त्यात जे काही मोजके जिल्हे आहेत, सिंधुदुर्ग सारखे किंवा लातूर सारखे, त्यापैकी एक हा जिल्हा आहे. या जागेवर गोपीनाथरावांची प्रतिष्ठा पणाला लागेल का? यापूर्वी तर कधी त्यांनी लातूरसाठी प्रतिष्ठा पणाला लावलेली नाही, कारण त्यांना प्रत्येक वेळी मैत्री आणि पक्ष असं त्यांचा प्रश्न नेहमी असायचा. त्यावेळी तो धागा नाहीये. उमेदवार कोण येणार भाजपचा हेच अजून नक्की नाहीये. भारतीय जनता पक्षाचा उमेदवार अजून ठरलेला नाहीये. तर तीच परिस्थिती आपल्याला पालघरमध्ये मात्र ते सगळे उमेदवार जाहीर झाले आहेत. ही परिस्थिती आपल्याला आणखीन काही ठिकाणी दिसते आहे. औरंगाबादमध्ये काँग्रेसचे उमेदवार जाहीर झालेले नाही आहेत, तर भारतीय जनता पक्षाचा पुण्यामधला उमेदवार अजून कळलेला नाही आहे. मतदार याद्या अपडेट झाल्यानंतर मतदार आहोत की नाही हे ज्याला कळतंय त्याला आता मत कोणाला द्यायचंय हे ठरवण्याची वेळ आल्यानंतर सुद्धा काही ठिकाणी उमेदवार जाहीर झालेले नाहीत. यातूनच पक्षांतर्गत दुफळी, त्याहीपेक्षा विजयी उमेदवार नेमका कोण असेल याविषयीचे आडाखे बांधण्यात राजकीय पक्ष किती आता तोकडे पडतायत हेच दिसतंय. पडद्यामागे अनेक कॅल्क्युलेशन चालू आहेत, अनेक ठिकाणी अनेक उमेदवारांना चाचपणी चालू आहे. येत्या काळात हा सगळा पट उलगडेल रणसंग्रामचा आणि तो घेऊन आम्ही आपल्या समोर येऊ. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.